पिकलं पाहिजे, फळच नाही पिकलं पाहिजे. आणि ज्या दिवशी महाराज ते फळ पिकणार ते महाराज गोडवा धारण करतन, कडूपणा त्याच्यातला जातो. पिकली या सेंदे लई नको, मला प्रमाण जास्त लागत नाही. मी प्रमाणाला हिरा मानतो. इतक्या सहजतेने खर्च नाही करायचे, एकावर एक, दोनावर दोन, चारावर सहा असं नाही. ते पत्त्याचं डाव नाही. पिकली या सेंदे कडूपण जात, याचा अर्थ काय आहे? पिकल्यावर कडूपणा जातो. आणि महाराज मग ते कुठल्या बी एखाद्या बाजरीच्या सरीमध्ये शेतामध्ये पिकावा आणि शेतकरी नुसता बांधाने हिंडावा आणि त्यांनी म्हणावं, पाहुणं असा खमंग वास यायला लागलाय, तुम्ही एव्हर लकी माय डिअर. कसं काय म्हणे? आमची तर शेंदाड पिकलं राव, शेंदाड पिकलं म्हणे. तुम्ही तर माझ्या बरोबर चालता, तुम्हाला बरोबर कळलं म्हणे. त्याच्यासाठी बी अक्कलच लागते का नाही? पिकलेलं कळायला बी अक्कलच लागते. नाही तर महाराज पिकलं म्हणून घेऊन येते, त्यांचा नका विचार करू. आता मार्केट मधून घेऊन येणारे कोण आहे त्याचा विचार नका करू तुम्ही, राहू द्या. आणि ही परिस्थिती आहे. म्हणून जीवनामध्ये पिकायचंय का? व्हेरी स्लोली गोइंग टू युअर अचिव्हमेंट. जा पण हळूहळू जा, हळूहळू जा. आणि जीवनामध्ये त्यांना आपलं बना, त्यांना आपलं बना ज्यांच्या जीवनामध्ये गोडपणा, ज्यांच्या जीवनामध्ये परिपक्वता आहे. कच्च्याला जर तुम्ही जीवनामध्ये जवळ केलं ना, अरे त्रास होईल. म्हणून जीवनामध्ये जे झाल्याच्या नंतर पुन्हा काही व्हायची गरज नाही, जे पाहिल्याच्या नंतर पुन्हा काही पाहायची गरज नाही, जे ऐकल्याच्या नंतर काही पुन्हा ऐकायची गरज नाही, ज्याला जाणल्याच्या नंतर पुन्हा या जगात काही जाणण्याची गरजच राहत नाही. ते काय? यस्मिन् विज्ञाते सर्वं ज्ञातं भवति यद्दृष्ट्वा न पुनर्दृश्यं यद्भूत्वा न पुनर्भाव्यं यज्ञात्वा न पुनर्ज्ञेयं यस्मिन् विज्ञाते सर्वं ज्ञातं भवति तन्नाम ब्रह्म. असं श्रुती सांगते की झाल्याच्या नंतर पुन्हा जगात काही व्हायची गरज नाही. ज्याच्या संग संबंध जोडल्याच्या नंतर पुन्हा या जगतामध्ये कुठल्याही प्रकारच्या संबंधाची गरज राहत नाही. जे भोगल्याच्या नंतर पुन्हा विषयाकडे भाव जात नाही, अशा प्रकारचा रस कोण आहे? रसो वयसः, तो ब्रह्म रस आहे. आणि असा रस स्वरूप असणारा भगवान म्हणतोय स्वतः, तू माझा आहेस, तू माझा आहेस. पण बस त्याला सोडता दुनियाला माझं म्हणणारा जीव जो आहे तो परेशान होतो. म्हणून तुकोबाराय म्हटले,